इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकड़ी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। कुणाचाही मुलायजा न बाळगता शहरातील अतिक्रमणे जागेवरच जमीनदोस्त करणारे सोलापूरचे बुलडोजर बाबा म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या अतिक्रमण विरोधी विभागाचा सोमवारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळाले आहे। अतिक्रमण साहित्य महापालिकेच्या पाठीमागे असलेल्या स्क्रॅप ज्या ठिकाणी जमा करतात त्या ठिकाणी चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात 4 महापालिका कर्मचारी पळून गेले। 2 अल्पवयीन मुलं देखील पसार झाले। वाहन चालक मात्र पोलिसांच्या ताब्यात आला। त्याच्याकडे अधिक चौकशी करताना बनसोडे देखील उपस्थित झाले। त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना केली होती। त्याप्रमाणे चोरीच्या या प्रकारात कोणाचा हात आहे याचा सोक्षमोक्ष होईलच। मात्र प्रशासनाने तत्पूर्वी रात्री 11 वाजता सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। पालिकेतील पक्षनेते अमोल बापू शिंदे, चेतन नरोटे यांनी रात्री 11 वाजेपर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून अखेर हा गुन्हा दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार जमीर हैदर इनामदार हा संबंधित स्क्रॅप घेऊन जाणारा छोटा हत्तीचा ड्रायव्हर, अनोळखी 3 इसम तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून ज्याच्यावर जबाबदारी होती असे जगन्नाथ बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुंभार आणि देखरेख करणारे कर्मचारी अशा एकूण 8 जणांवरती हे गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 2023 303(2) तसेच भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस करीत असल्याची माहिती समोर आली आहे।